तर याच सद्भावना रॅलीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। तर हाच नारा होता देशमुख कुटुंबियांचा। आम्ही सद्भावना जशी जोपासली तेच त्यांनी पायटून दिलेलं आहे। ज्या पद्धतीने आम्ही लढलो, ज्या पद्धतीने आमचा संयम ढळू दिला नाही आणि जो उद्देश आहे माझा की मला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला गावाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच सद्भावनेतून हा संदेश बीड जिल्ह्यामध्ये किंवा सगळ्या राज्यभर जायला पाहिजे अशी म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे। काय असं होतंय तुम्हाला की या घटनेनंतर सुद्धा कुठेतरी सद्भावना बिघडवण्याचं काम होतंय? नक्कीच ज्या काही प्रवृत्ती आहेत त्यांनी विकृत कामं केलेले आहेत समाजामध्ये, त्यांना सद्भावना हा विषयच खूप समजायला अवघड आहे। कारण का सगळं चुकीच्या पद्धतीने त्यांना गायडन्स दिलेलं आहे, गाईडलाईन दिलेल्या आहेत आणि वाईट करणे हेच त्यांना खरं तर शिकवलेलं आहे। पण असं वाटतं की काँग्रेसच्या या सद्भावना रॅलीतून तो संदेश दिला जातोय जो तुम्ही देण्याचा प्रयत्न करता? संदेश तर आम्ही मागच्या 3 महिन्यापासून दिलेला आहे, परंतु आता तो कसा घ्यायचा, कसा आत्मसात करायचा आणि कसा त्याच्या आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा कसा उपयोग करायचा, सदुपयोग, हे खूप महत्त्वाचं आहे। तर आपल्यासोबत वैभवी सुद्धा आहे, ज्या वैभवीने सुद्धा खरं तर हा नारा यापूर्वी दिला होता। वैभवी, सद्भावनाच्या संदर्भात तू यापूर्वी अनेक वेळा बोलत होतेस की हा जातीय संघर्ष नाहीये। खरंच म्हणजे आज मानवतेची जी हत्या झाली आहे, जी माझ्या वडिलांची हत्या झाली आहे, त्याच्यामध्ये जो न्यायासाठी उचललेलं पाऊल जे देशमुख कुटुंबियांनी होतं, त्यामध्ये आज पूर्ण म्हणजे मसाजोग गाव नाही तर आज पूर्ण या लढ्यामध्ये आज पूर्ण महाराष्ट्र सहभागी आहे। तसंच त्या लढ्यामध्ये एक छोटंसं पाऊल म्हणून ही सद्भावना यात्रा काढलेली आहे। काय वाटलं तुम्हाला की या घटनेमध्ये सद्भावना जोडण्याची गरज आहे, सद्भावना टिकवण्याची गरज आहे? निश्चितच पुढच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये अशा काही घटना घडू नयेत आणि त्यांना आळा बसावा यासाठी ही रॅली महत्वाची अशी वाटते मला। फक्त न्याय पाहिजे मला, आता काहीच दुसरं न्याय। जसं माझ्या भावाला तरसून मारलं तसं त्यांना मारावं, फाशी सुद्धा नाही, जन्म टेप सुद्धा नाहीये, हे सगळ्यांनी मिळून त्यांना मारावं, आमच्या हवाली करावं त्यांना, नाही सगळ्यांची छतीच आहे आता। सगळ्याची इच्छा आहे आमची, त्याला फाशीची शिक्षा द्या, आमचा हात जोडून विनंती। हो मारा। लोकांमध्ये एकोपा राहिला पाहिजे, जातीतला संघर्ष संपला पाहिजे, यासाठी काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते मसाजोगमध्ये पोहोचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।